मुदखेड रेल्वे जंक्शन मराठवाडा विभागातील शेवटचं रेल्वे जंक्शन असून मुदखेड रेल्वे जंक्शनवरून देशाच्या विविध राज्यांसाठी रेल्वे गाड्या धावतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 6 ऑगस्ट 2023 रोजी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील इतर रेल्वे स्टेशनसह मुदखेड रेल्वे जंक्शनचा पुनर्विकास, आधुनिकीकरणासह रेल्वे स्टेशन परिसरात पायाभूत सुविधा अपग्रेडेशन करत दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सुमारे 23.10 कोटी इतका निधी उपलब्ध करून देत असल्याची घोषणा तत्कालीन नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत मुदखेड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आयोजित उद्घाटन सोहळ्यात केली होती. मुदखेड रेल्वे स्टेशनवर पुनर्विकास, आधुनिकीकरण करण्याचं काम संथ गतीने सुरू असून विशेष म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर प्लॅटफॉर्म विस्तारीकरण करण्यासाठी विस्तारीकरणाचं काम संपूर्ण झालं असून अचानकपणे पावसाळ्याच्या पावसामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पूर्वेकडे विविध जातीचे गवत उगवलं. 1 नंबर प्लॅटफॉर्मवरून देशाच्या विविध राज्यांसाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या धावतात. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर प्रवाशांना बसण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात आसन व्यवस्था केली असून आजूबाजूने उगवलेल्या गवतामुळे प्रवाशांना बसण्यापूर्वी सावधानीपूर्वक बसावं लागतं. रेल्वे स्टेशन परिसरात मोठ्या स्वरूपात साचलेली घाण व अस्वच्छता दिसत, जेणेकरून रेल्वे प्रवाशांना गैरसुविधा होत असल्याचं पुष्कळ रेल्वे प्रवाशांनी स्थानिक पत्रकारांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. विशेष म्हणजे मुदखेड रेल्वे स्टेशनवरून देशाच्या विविध कानाकोपऱ्यांच्या राज्यांसाठी अविरतपणे रेल्वे गाड्या धावतात आणि विशेष म्हणजे शहरात स्थित असलेल्या केंद्रीय रिझर्व्ह प्रशिक्षण महाविद्यालयात अनेक सैनिक प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षण संपन्न झाल्यानंतर आपापल्या राज्यांकडे परततात. प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना सुविधांचा अभावसुद्धा दिसून येतो. त्याच्या माध्यमातून अनेक तक्रारी मांडल्यात. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुदखेड रेल्वे स्टेशनकडे विशेष लक्ष देत रेल्वे स्टेशनच्या सर्व प्लॅटफॉर्मवर आणि परिसरात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून होती. तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद.